तर इथे ऍक्सिडेंट एक मोठं झालंय, बघू शकता तुम्ही. फायर ब्रिगेड वगैरे पूर्ण. रुद्राच्या नंतर विस्ट्रॉम, एक्सपल्स आणि एक्सपल्स. कोकणात जन्म घेण्यासाठी नशीब लागतं, तर मृत्यूनंतर स्वर्गात. आपण इथे जिवंतपणे स्वर्ग बघतोय. श्री क्षेत्र रामेश्वर. टोपी मस्त दिसते, टोपी घेऊन टाक. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपली कोस्टल रोडची कोकण राईडची एपिसोड चालू होतोय. सकाळचे वाजले 4:20 आणि आता आपण आधी जाऊन टॉप बॉक्स लावूया. टॉप बॉक्स रेडी आहे, ग्लोव्ज रेडी आहेत, हेल्मेट रेडी आहे, जॅकेट आणि पॅन्ट रेडी आहे, शूज पण तिकडे रेडी आहेत. तर जाऊन आधी आपण टॉप बॉक्स लावूया बाईकवरती आणि बाईकवरती भेटू तुम्हाला. A few moments later. रुद्रा आपली रेडी आहे पूर्ण, बघू शकता. टॉप बॉक्स वगैरे एकदम परफेक्टली फिट झालाय, काही हालत वगैरे नाही आहे. अटॅचमेंट पण आपण लावल्यात. चला तर मग भेटू आता जरा पुढे, कारण का अशा गरमी होते ना, अशी गरमी होते ना सकाळी, विचारू नका, एवढी गरमी आहे. मला माहिती नाही दुपारी काय होणार आहे. दुपारी तर पूर्ण हालत खराब होणार आहे. आणि आता तर मी जॅकेट बंद पण नाही केलंय. चला तर मग निघूयात. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. तर आपण गोरेगावला पोहोचलो आहोत. आरेच्या पुढच्या ब्रिजच्या खाली आपण लेफ्ट साईडला उभे आहोत. रुद्रा बघू शकता, रुद्रा एकदम मस्त मध्ये चमकते. रुद्रा सर्व्हिसिंग पण रिसेंटली झाली आहे. आवाज थोडासा कमी येत असेल का हायवेच्या बाजूला आहे. ग्लाउज वगैरे प्रॉपर एकदम टॉप बॉक्स. रुद्रा भरपूर दिवसानंतर अशी लॉंग राईडला चालली आहे. लॉंग म्हणजे शॉर्टच राईड आहे, जास्त मोठी लॉंग राईड नाही आहे, शॉर्ट राईडच आहे. पण रुद्रा काय दिसते आहे यार, रुद्रा आहे. तर मजा घेऊया मस्त राईडची. नितीन अजूनपर्यंत पोहोचला नाही आहे, ऑलमोस्ट 4:45 झाले आहेत. नितीन आला का पटकन निघू, कारण का आपल्याला 5:15 पर्यंत पनवेलला पोहोचायचं. हा माणूस 4:30 बोलून 5 वाजता येतो. काय रे बाबा, बघ जरा किती वाजलेत. हा चेक कर ना, 5 वाजलेत 5. तर चला मग निघूयात आता आपण पण इथून. आपण वेगळा रूट मारला. आज आपण जोगेश्वरी वरून न जाता कुर्ला रोडने डायरेक्ट आलो आहोत. नितीन बोलला फास्टेस्ट गुगल मॅप मध्ये हात दाखवतोय. कुर्ला रोड वरून आता आपण, आवाज थोडासा कमी येत असेल, वायझर आत्ता बंद केलं मी. तर कुर्ला रोड वरून हा बोलतो लवकर पोहोचू आपण पनवेलला. तर ठीक आहे, हा आधीच लेट आला आणि आपल्याला 5:30ला पनवेल पोहोचायचं आहे. तर रोहन वगैरे तिथून निघाले होते, ते लोक पोहोचणारच होते. तर ठीक आहे, जाऊयात आपण. थोडा वर खाली तर होतच राहतो. तर इथे ऍक्सिडेंट एक मोठं झालंय, बघू शकता तुम्ही. फायर ब्रिगेड वगैरे पूर्ण वाट लागली आहे. I-20 होती, हवालदार वगैरे सर्व आहेत, फायर ब्रिगेड वाले पण आलेत, टोईंग वगैरे. तर गाडी चालवताना ना जरा तुम्ही सेफ गाडी चालवा, जास्त ओव्हर स्पीडिंग वगैरे करू नका. तर मी हेच बोलीन, सकाळी अर्धे तुम्ही झोपेत असता, झोप नीट झालेली नसते, तर ओव्हर स्पीडिंग वगैरे करू नका. कंट्रोलमध्ये गाडी चालवा, ड्रिंक अँड ड्राईव्ह अजिबात करू नका. आणि आपण रिस्पॉन्सिबल रायडर म्हणून, तुम्ही रिस्पॉन्सिबल ड्रायव्हर म्हणून तुम्ही गाडी चालवा, कारण का तुमच्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात जाऊ शकतो. तर राईड सेफ मित्रांनो. तर चला रोड बघूयात आपण. वाशीचा टोल आपण क्रॉस केला आहे आणि अशा प्रकारे आता वाजल्यात 5:30. तर मग बघूयात पुढे किती वाजता. आपण पाऊण तास आपण लेट चाललो टायमिंगच्या हिशोबाने. पण अजून ते आपल्याला रायडर भेटणार आहेत, रोहन, यश आणि अजून एक त्यांचा मित्र आहे रोहनचा.
अजूनपर्यंत ते पण पोचले नाहीत पनवेलला, तर ठीक आहे. कोणाला माझ्या हिशोबाने कोणाला वेट करायला जास्त लावायचं नाही, आणि वेट करायला लावलं तर मग प्रॉब्लेम होतो. तर चला मग बघूयात आता पुढे. आता ब्लॉग करता करता असेच तुम्हाला इंटरकॉममधून कोणाचे ना कोणाचे आवाज तर ऐकायला येणारच आहात, कारण का सगळ्यांचे इंटरकॉम कनेक्टच असणार आहेत. तर चला भेटू पुढे. तर फायनली आपण 5:45 वाजता पोहोचलो आहोत पनवेलला, आणि अजूनपर्यंत रोहन वगैरे आलो नाहीत. मी आणि नितीन आहे. तर ही नितीनची विस्ट्रॉम आणि ही आपली रुद्रा. फॉगलॅम्प वगैरे चालू आहेत. आणि हा नितीन सबस्क्रायबरला सगळ्यांना हाय. तर मग आता भरपूर दिवसानंतर हा राईडचा प्लॅन झालाय. तर रुद्रा एकदम सेक्सी दिसते, बघू शकता तुम्ही. बाई ह्या लाईटी समोर माझी कॅमेऱ्याचा लेन्स खराब होईल. तर ठीक आहे, चला तर मग थोड्या वेळाने भेटू. चला मग सगळे रायडर आलेत, रोहन वगैरे पोचले आहेत. इथे यश आहे, प्रशांत आहे. प्रशांत आपला नवीन रायडर आपल्याला जॉईन करतोय, आणि पाठीचे ते रोहनचा ब्लॉग चालू आहे. तर आपल्याकडे आज लाईनअप काहीसा असा आहे. आपली रुद्रा, रुद्राच्या नंतर विस्ट्रॉम, एक्सपल्स आणि एक्सपल्स रॅली एडिशन. तर चला मग आता आपण पनवेलवरून निघूयात. ऑलमोस्ट 6:45 होत आलेत. पनवेलवरून आता आपण निघतो. समोर TRK वगैरे बघू शकता तुम्ही. TRK 502 पूर्ण लोडेड. तर आपण आता पनवेल क्रॉस केला, आणि मला असं वाटतंय का आपण गावीच चाललोय. मस्त असा समोर व्ह्यू आहे, डोंगर आपल्या कोकणातले. हा हा हा, असं वाटतं की गावी चाललो. मस्त गुलाबी गुलाबी थंड आहे, थंडी वाजते. आता तिथे वेलासला तर मला वाटतं की अजून जरा थंड रात्री असणार वातावरण. तर वातावरण थंड असेल तर मस्त मजा येईल बाई. हा बनवतात. तर इथे बघू शकता इनोवा मध्ये लहान लहान मुलं आहेत, तर ती आपल्याला बघतात. तर असं रायडिंग गिअर वगैरे घालून गेल्याच्या नंतर तुम्हाला रिॲक्शन वगैरे तर चांगल्याच भेटणार. तर सगळेजण आता बघायला लागलेत, कारण का आम्ही लाईनीतच चालतो सगळेजण. गाडी जर पूर्ण लोडेड असेल ना, माझी टँक बॅग आणि टेल बॅग, तर अजून मजा येईल. जसं की गुजरात राईडला मी गेलो होतो तेव्हा रिॲक्शनवर रिॲक्शन भेटत होतं एक एक. तर त्या रिॲक्शन एकदम रेअर केसमध्ये, कारण का गोवा रोडला अजूनपर्यंत जास्त कोण मोठं ब्लॉगर येत नाही, आणि येतात ते पटकन असे निघून जातात. जास्त कोण एक्सप्लोर अजूनपर्यंत गोवा कोणी केला नाही. आपला गोवा रोड स्पेशली जे छोटे छोटे स्पॉट्स आहेत. मी तर या रोडला जेव्हा 2 पदरी रोड होता तेव्हा तर FZ वरती पण नाईट राईड केल्या आहेत, सोलो राईड केल्या आहेत. त्याच्या ह्या रोडची माझी म्हणजे अशी एक मेमरी आहे. भरपूर वेगवेगळ्या मेमरी आहेत माझ्याकडे, अशा एक एक आठवणी आहेत माझ्याकडे. एकट्याने आलो होतो, बॅकपेन झालं होतं, मग बाईक पडली होती आपली FZ. भरपूर भरपूर आठवणी आहेत, जेव्हा मी युट्यूबवर पण नव्हतो. तर अशा अशा आठवणी आहेत. हा रोड पूर्ण बाय हार्ट आहे माझा गोव्यापर्यंतचा. तर मला गोवा रोड, कोणी बोललं मला की तुला कोकणात जायला कुठला रोड आवडेल, तर गोवा आवडेल, पण बाईकवर. 4 व्हीलर मध्ये एवढे पॅच आहेत ना, त्याच्यानंतर म्हणून मला हा रोड आवडत नाही. जुना रोड होता तेव्हा एवढी मजा यायची. मला जर कोण बोलेल तुला प्लेन रोडला गाडी चालवायला आवडते का घाटात, तर माझ्या घाटात असेल, कारण का घाटात चालवायची एक वेगळीच मजा आहे. आणि हा जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर माझे व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा. ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व एक्सपिरियन्स करायला भेटेल. सर्व रायडर आपले आहेतच. नितीनच्या पाठी आता यश शिफ्ट झालाय, आणि रोहन आणि प्रशांत पाठी आहेत. सगळे लाईनीतच चाललो आपण. तर चला अशा मजा घ्या तुम्ही रोडची. गोवा रोडची कंडिशन जर तुम्हाला बघायची असेल तर माझा जुना व्हिडिओ मी 4 व्हीलरने गेलो होतो गावी, तो आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, जाऊन मला नक्की बघा. तर आज आपण चाललो आहोत वेलास. सकाळपासून मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी कुठे चाललो आहे. मी वेलास चाललो आहे. अलिबाग करत, अलिबागला एक मंदिर आहे ते करत, नंतर पद्मदुर्ग किल्ला करत, मुरुड जंजिरा नाही करणार आहोत, कारण का मुरुड जंजिरा माझा झाला आणि या लोकांना म्हणजे बोलतात की पटापट वेलास पोचू कटोय फेस्टिवलला. तर मग पद्मदुर्ग करू आणि मग डायरेक्ट वेलास. तर जेटीने कसं जायचं, काय जायचं, मी पण कोस्टल रूटने पहिल्यांदा चाललो आहे.
कोकणात तर माझं गाव आहे, तुम्ही तर भरपूर वेळ आलो, पण कोस्टल रोडने मी पहिल्यांदा चाललो. तर बघूयात. आपण M2M फेरी घेणार होतो, पण M2M फेरीला आपल्याला तिकीट नाही भेटल्या एंड मुमेंटला. आम्ही विचार केला की ऑनलाईन पासेस असतील आणि ऑफिस आवर्स नंतर आपण विचार केला होता की सॅटर्डे संडे, पण नाही टाइम भेटत. राईट साईडला तुम्ही बघू शकता मस्त असं काय मनमोहक व्ह्यू आहे यार. म्हणून मला कोकण आवडतं. ते कोकणाच्या बाहेरचे जे गाव आहेत ना यार, मला असं वाटतं गाव त्यांचं कोकणात असलं पाहिजे. एकदा तरी त्यांनी हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे होता. तर थंडी आहे अजून, पण वातावरण मध्ये टेम्परेचर आहे डाऊन आहे. तर चला 80-100-80-80च करतो आपण. तर 80 करत आपण जाऊया. तर लोक बोलतात ना कोकणात जन्म म्हणजे घेण्यासाठी नशीब लागतं. तर खरंच कोकणात जन्म घेण्यासाठी नशीब लागतं. आणि स्वर्ग बघायचा आहे तुम्हाला, म्हणजे लोक बोलतात मृत्यूनंतर स्वर्गात, आपण इथे जिवंतपणे स्वर्ग बघतोय. कोकण हा खरंच एक स्वर्ग आहे. पावसात तर एक नंबर. पावसात तर एवढी मजा येते ना, पूर्ण तुम्हाला असं वाटतं की काय आपण कुठे आलो. ठीक आहे, मनाली वगैरे डेस्टिनेशन ठीक आहेत, पण आपण आपल्या जवळचं जे गाव आहे, लोक बाहेरून येतात. तर कोकण स्वर्ग आहे, स्वर्ग. कोकण म्हणजे कोकण आहे. चला तर मग लेफ्ट साइडने बघू शकता सनराइज होतोय पूर्ण मस्त असं सूर्य आलाय पूर्ण. तर चला पुढे कुठेतरी थांबू जिथे आपल्याला प्रॉपर आपल्याला व्हिडिओ वगैरे. तुमच्या आयडी इंस्टाग्राम वरती तुम्ही मला फॉलो करा. इंस्टाग्रामचा आयडी येत असेल खाली लेफ्ट साइडला. इंस्टाग्राम वरती फॉलो करा. तिथे डेली अपडेट आणि लगेचच्या लगेच तुम्हाला अपडेट भेटतील. 1 hour later. तर आता आपण वडखळ पोहोचलो आहोत आणि वडखळवरून आता आपण अलिबाग साठी राईड घेतोय. तर खालून मी कधी ब्रिज झाल्यापासून तर मी खालून कधी आलोच नव्हतो आणि अलिबाग तर मी कधी गेलोच नाहीये. तर हा पहिल्यांदा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असेल. आणि कोकणात मी एंटर करणार आहे तो पूर्ण म्हणजे कोस्टल रूटच करणार आहे. त्या टायमाला वेलासला पूर्ण आम्ही कोस्टलने जाणार आहोत. येताना आम्ही ओल्ड गोवा रोडने येणार आहोत परत मानगाववरून. तर आता जाताना तुम्ही पूर्ण कोस्टलची मजा घ्या. मॅप बघ रे. एक मिनिट थांब. हा पूर्ण JSW चा पूर्ण इथे सिमेंट फॅक्टरीचा एरिया आहे. तर हा मी कधी बघितला नव्हता. बाहेरून पूर्ण इंडस्ट्रियल एरिया बघितलाय. तर आज आपण आतून पण बघतो. पूर्ण एवढी मोठी जागा आहे, ह्यूज. पूर्ण JSW ने कॅप्चर केली आहे. JSW. A few moments later. इथे लहान मुलं बघू शकता तुम्ही. कारण का जिथेही जातो तिथे रिॲक्शन आपल्याला भेटतात. हात राहा रे थोडा. नितीन हात राहा. बाय बाय. तर रामेश्वर मंदिराच्या इथे आपण पोहोचलो आहोत आणि बाईक आता इथे पुढे आतमध्ये पार्क करू आणि दर्शन वगैरे घेऊ. एकदम जुन्या पद्धतीत वगैरे मंदिर आहे. तर आपण फायनली रामेश्वर मंदिराच्या इथे पोहोचलो. पाठी बघू शकता अलिबागच्या इथे. एवढं मंदिर मस्त आहे जुन्या पद्धतीत. आतमध्ये जाऊन आपण बघूयात. बाईक आपण इथे पार्क केल्यात. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे आणि हे सर्व रायडर आहेत. तर बाईक आपल्या इथे आहेत. रुद्रा पण आहे आणि रुद्राची सर्व्हिस करून आलो होतो. तो फर्स्ट क्लास रुद्रा चालते. आणि हे तलाव वगैरे पण आहे इथे पूर्ण. लोक कपडे वगैरे पण धुतात, गावातली माणसं. आणि हे पूर्ण असं काहीसं मंदिर आहे. तर आपण आत्ता चाललो आतमध्ये. बघू शकता एंट्री काहीशी अशी आहे. श्री क्षेत्र रामेश्वर.
पूर्ण असं मंदिराचा असा व्ह्यू आहे काहीसा. दत्ताची आणि गणपतीची मंदिर मूर्ती वगैरे इथे आहे. या आतमधला परिसर काहीसा असा आहे. गणपती आपल्या मंदिरात जाण्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे का हे शूज. माझे रायडिंग शूज जे काढणं आहे भरपूर इम्पॉसिबल आहे, कारण का पॅन्टची लेंथ मोठी आहे. तर आधी मला पॅन्ट घालून ओपन करावी लागेल, मग शूज काढावे लागतील. तर चला शूज वगैरे काढू आणि आतमध्ये एंट्री घेऊ. काढलेत आणि इथे तुळशी वृंदावन आणि बाकी सर्व इथे देऊ तुम्हाला. छोटी छोटी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, नंदी आहे, इथे तुळशी वृंदावन पण आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी स्टार्टिंगला ते दत्ताचं आणि गणपतीचं मंदिर दाखवलं, तिकडे एक मंदिर आहे. तर चला आपण मेन देवात जाऊ. आता स्ट्रक्चर बघू शकता, फर्स्ट फ्लोअरपर्यंत बिल्डिंग आहे आणि पूर्ण असं जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे पूर्ण. हे असं काहीसं मंदिर आहे इथे. हे पूर्ण असं स्ट्रक्चर आहे मंदिराचं. पालखी वगैरे पण आहे इथे. शिमग्यात तर मे बी जास्त मजा येत असेल. आवाज बघू शकता इथे घुमतोय पूर्ण. आणि मंदिराला सध्या कुलूप वगैरे आहे. आणि एक्झॅक्ट तिकडे बघू शकता तुम्ही, ही इथे शिवलिंग आहे. आणि मे बी ती नॅचरल पद्धतीने आलाय, स्वयंभू शिवलिंग वगैरे बोलतात तशा पद्धतीत आहे. आजूबाजूला खिडक्या वगैरे बघू शकता. जुन्या पद्धतीचं पूर्ण स्ट्रक्चर आहे इथे. पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते जुन्या पद्धतीचं. परत इथे परत एकदा गणपतींचं मूर्ती वगैरे आहे. इथे पण एक शिवलिंग आहे. आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे. मंदिराच्या समोर असं काहीसं एक कुंड आहे आणि तिकडे आपल्या बाईक वगैरे आहेत पाक. हे पूर्ण असं कुंड आहे इथे. दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर आता आपण जाऊया. आता कुठे चाललो आपण? रेवदंडा. तिथून काय जेटी? मग काय ते प्लॅन सांग. पुढे पुढे प्लॅन सांगायचा आहे कोस्टल रूटचा. ठीक आहे, आपण मॅप वगैरे बघू आणि मग तुम्हाला सांगू. आम्ही कधी प्लॅन करून निघत नाही. हे असं असतं, प्लॅन करून निघत नाही. चला तर मग प्लॅन बघू, मॅप वगैरे बघू. ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्पॉट तर तोच करणार ना, पद्मदुर्ग किल्ला. आम्ही नाही करणार. हा, तू खालीच राहणार आहे. तर पद्मदुर्ग मी करणार आहे आणि बाकीचे करणार आहेत. हा खालीच राहणार आहे. चला तर मग पुढे बघू. तर मॅप वगैरे चेक केला. आता आपण चाललो पद्मदुर्ग किल्ल्यावरती. आणि पद्मदुर्ग इथून आहे काहीतरी 33-34 किलोमीटर आहे. 1 तास दाखवतो आपल्याला. तर जाऊ किल्ल्यावरती. संभाजी महाराजांचा तो किल्ला होता, शेवट संभाजी महाराजांनी तिकडे हे केलं होतं. तिथून ते लोक मुरुड वगैरे बघतात. किल्ल्यांच्या बाबतीत मला एवढं नॉलेज नाही आहे, मला हिस्ट्री वगैरे एवढी नाही बघत आहे, पण मला तो किल्ला नक्की बघायचा आहे. मी मुरुडला गेलो होतो, तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. रामेश्वर मंदिराच्या इथून आता निघूयात. वाजत आले आहेत, किती वाजले रे? 9 ना. 9 वाजता आपण निघूयात. मुंबईपासून आपले किलोमीटर झालेत 126 किलोमीटर टोटल झालेत. आता इथून निघूयात आपण. बाइक में टाइमिंग है मेरे, बट वो 20:58 बता रहा है ना, वो कंफ्यूज हूँ मैं. नहीं, मैं 12 घंटे वाला हूँ. तर आपण आता रेवदंडा मुरुड रोड वरती आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता बोट वगैरे भरपूर मोठा मोठा लागलायत. तर एक्झॅक्ट कुठला एरिया आहे तर माहिती नाही. तर बैलगाडी बघू शकता, अजून पण इथे वापरात आहे बैलगाडी. बैलगाडी वगैरे इथे पूर्ण नेचरचा मजा येणार तुम्हाला. पूर्ण असं कोकणातच आपण फिरतो असं समजा. तसं आहोत आपण कोकणातच, पण मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, मला सिंधुदुर्गच मी कोकण मानतो. तो माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, इतरांचा वेगळा असू शकतो. तर कोकणात फिरायची मजाच वेगळी आहे. तर इथे एक हॉटेल आहे, तिथे आता आपण थांबलो. वडापाव तिथे गरम गरम निघतात. तर वडापाव खाऊ गरम गरम. आता आपण आहोत नांदगाव माझगाव बोलले ना ते, नांदगाव माझगाव या ठिकाणावरती आता आपण आहोत. केलं मी. हां, ते थोड्या वेळ देतो ना, मला ब्लॉग तारीख बनवून.
तर नांदगाव माझगाव टिट्यावरती आपण आहोत. बाईक आपली रुद्रा समोरच पार्क आहे, बघू शकता. हेल्मेट वगैरे सर्व इथे आहेत. काय काय जणांच्या इथे आहेत, काय काय जणांच्या गाडीवर आहेत, ग्लव्ज वगैरे. वडापाव आणि चहा खाऊ, वडापाव खाऊ आणि चहा पिऊ आणि थोड्या वेळाने पुढे भेटू. इथून आहे पद्मदुर्ग 7 किलोमीटर किल्ला आहे. 7 किलोमीटर म्हणजे एक अजून 15-20 मिनिटात आपण पोहोचून जाऊ. वाजले किती आहेत रे सगळ्याचे? 9:45. लेट तर भरपूर झालं आहे, गरमी तर भरपूर आहे, हीट भरपूर वाढली आहे. ठीक आहे, 9:45 भेटू आणि मग जाऊ पुढे. असे गरम गरम वडापाव आले आहेत, एकदम गरम गरम आहेत रोहन, काय बोलतो. आणि मस्त अशी चिंचेची चटणी. खाऊन झाल्याच्या नंतर आपण आता चहा ऑर्डर केली आहे. आणि इथे सगळे यश, रोहन, नितीन आणि प्रशांत. नाही, आपल्याकडे चायची चुस्की वगैरे काय नसतात. ते मूडवर डिपेंड आहे ना, आता हीट जास्त वाढली आहे. तर वडापाव एक नंबर क्वालिटीचे होते, गरम गरम मस्त वडापाव होते. तर आता आपण जाऊयात, 8 किलोमीटरच आहे. 8 किलोमीटरच्या नंतर मग आपल्याला जो फोर्ट बघायचा होता पद्मदुर्ग, संभाजी महाराज आणि त्या फोर्टवर आले होते. शिवाजी महाराज आले होते की नाही माहीत नाही, किंवा तो कोणी बांधला असं माहीत नाही. पण जेव्हा मुरुडला गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तो संभाजी महाराजांचा किल्ला आहे. तर शिवाजी महाराज असतील तेव्हा तो बांधला होता की नाही बांधला होता मला काहीच आयडिया नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही एकदा हिस्ट्री जर जाणून घ्यायची असेल तर गुगल करा. चला तर मग फोर्ट बघू. तर हा पूर्ण असा बीच आहे इथे, मुरुड बीच. आणि आपल्याला जायचं आहे पद्मदुर्ग तिकडे. मे बी तोच पद्मदुर्ग आहे असं वाटतंय मला. जवळ जाऊन बघूयात. बीच वरती आपण बाजूलाच बीच आहे आणि किल्ला पण इथेच आहे. तर पार्किंग मध्येच चाललो आहोत. किल्ल्यासाठी गाडी बोट वगैरे आपल्याला शोधायची आहे. तर बाजारपेठ बघू शकता तुम्ही, मच्छी वगैरे इथे भरपूर होत्या. तर पार्किंग मध्ये जाऊयात आणि नंतर मग तुम्हाला डायरेक्ट आता भेटू पार्किंग मध्ये. तर जंजिरा फोर्टच्या इथे आपण जंजिरा किल्ल्याच्या बोल ना. कंटेंट काय करायचं तुला शॉपिंग? काय शॉपिंग करतोय रोहन? तुला ना हा सूट होईल. तू गॉगल नाही घेऊन आला? कर ना. दाखव इथे दाखव. हा भाई परफेक्ट. काय यो अर्निसिंग माहिती आहे, कल्याणवरून आला हळूहळू. टोपी मस्त दिसते, टोपी घेऊन टाक. सुंदर कन्या. सुंदर कन्या. दिस टोपी इन द ब्लॉग. हा वाला डन कर. हा डन कर. हा थोडा फूस तो पण फूस मागून फूस सोडेल भाई. हा काय बोलवता? बोल काय बोलवता? तर जंजिरा फोर्टच्या इथे पोहोचलो. आता आपण जाऊया, तिकीट वगैरे बघूया. मे बी 100 रुपये असेल वर जायला किल्ल्यावरती आणि 45 मिनिटं थांबवणार बोट. तर गाईड वगैरेचं कसं काय असेल तर बघूया. 2 hours later. तर सीन असा आहे आत्ताचा का आपण पोहोचलो मुरुड जंजिरा. बॅक साईडला बघू शकता तुम्ही फोर्ट आहे. हे आपल्याला जायचं होतं पद्मदुर्ग तिथून स्पीड बोट भेटते. आणि आपण थोडं पुढे येऊन जंजिरासाठी बोट पकडली तर आपण आलो परत मुरुड जंजिरा. ठीक आहे, मोये सीन आहे. तर मग तेच आता पद्मदुर्ग आपण नेक्स्ट टाइम कधीतरी संडे मॉर्निंग राईड वगैरे करू. स्पेशल आता पद्मदुर्गासाठी राईड करावी लागेल आपल्याला. ठीक आहे, आता मूड ऑफ आहे म्हणून मी किल्ल्यावरती गेलो नाही आहे. नितीन, यश आणि प्रशांत किल्ल्यावरती फक्त घेतलंय आणि मी आणि रोहन बोटमध्येच थांबलो. टाइमपास करू आता 1 तास आणि 1 तासानंतर आपल्याला कुठे थांबलाय? हा श्रीवर्धनला थांबलाय ना? हरिहरेश्वरला प्रथमेश थांबलाय. तर प्रथमेशला भेटू आणि तिथून मग डायरेक्ट गेला असतो. Yeah.